नमस्कार मित्रांनो, गटक पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात आलेली आहे आणि मित्रांनो ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। मित्रांनो आपल्याला वाटलं होतं की सरळ सेवेची पद जर इथं गटक पूर्व परीक्षेमध्ये आली तर सरळ सेवेमधून पण आपल्याला पोस्ट मिळू शकते, आपल्याला चांगलं भविष्य आपलं उज्ज्वल घडू शकतं। पण इथं काहीतरी वेगळंच होताना दिसत आहे, कारण ही परीक्षा जी आहे ती सरळ सेवेप्रमाणे होणार आहे। आपली अपेक्षा होती की सरळ सेवेच्या परीक्षा एमपीएससी सारख्या व्हाव्या, पण हे उलटच झालेलं आहे। इथं जर बघितलं ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर एकापेक्षा जास्त सत्रामध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि नंतर नॉर्मलायझेशन आपल्याला इथं बघायला मिळत आहे। काठिण्य पातळीनुसार नॉर्मलायझेशन जे आहे ते केलं जाणार आहे। प्रत्येक सत्राची वेगळी उत्तर तालिका जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे। तर हे नॉर्मलायझेशन किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात तर त्यामध्ये काही मुलांचे मार्क कमी होतात, काही मुलांचे मार्क वाढतात आणि त्यामधून खूप मोठा गोंधळ जो आहे तो निर्माण होतो। हे नॉर्मलायझेशन होतं कसं, काय होतं, तर त्याबद्दलच मोठा गोंधळ जो आहे तो सरळ सेवेच्या परीक्षा झाल्यानंतर तुम्ही बघितला असेल। तर त्यामुळे आपल्याला ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन नकोय, आपल्याला ही परीक्षा पहिल्यासारखीच ऑफलाईन झाली पाहिजे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवला पाहिजे। तुम्ही हा व्हिडिओ आयोगापर्यंत गेला पाहिजे की आम्हाला आमची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन नकोय, ती रेग्युलर एमपीएससीच्या पॅटर्न प्रमाणे ऑफलाईनच परीक्षा घेतली पाहिजे। कारण यामध्ये काय होणार आहे तर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, कारण यापूर्वीच्या सरळ सेवेच्या परीक्षा जेव्हा झाल्या ऑनलाईन तर त्यामध्ये घोटाळे पण झालेले आहे, तुम्ही ते बघितलं होतं आणि मॅनेजमेंट त्यावेळी व्यवस्थित नव्हतं। तर असं काही आपल्यासोबत पण होऊ शकतं। तर त्यामुळे जर बघितलं तर सरळ सेवेच्या परीक्षेप्रमाणे आपल्याला ही परीक्षा नको आहे, आपल्याला एमपीएससीच्या परीक्षेप्रमाणेच ही परीक्षा पाहिजे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कमी फीज मध्ये क्वालिटी एज्युकेशन पाहिजे असेल तर 499 रुपयाची विजेता बॅच अभ्यास मित्र ॲप वरून आजच जॉईन करा। ज्या दिवशी परीक्षा होईल ही परीक्षा ऑनलाईन उद्या ऑफलाईन उद्या आणि केव्हाही उद्या, तोपर्यंत तुम्हाला या बॅचचा ऍक्सेस असणार आहे। तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल तर तुमचं म्हणणं जे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।